वाटतं आजचा एपिसोड बघून? म्हणजे जो बिग बॉसने टास्क दिला तो फेअर होता की अनफेअर होता? ज्या प्रकारे सदस्य बोलले की हा अनफेअर टास्क आहे, 6 मिनिटामध्ये एवढे भांडे घासणं होतच नाही. तर आजच्या एपिसोडची गोष्ट करायची म्हटलं ना, तर सगळ्यात अगोदर बिग बॉसने टास्क दिलेला आहे जो की राशन कार्डसाठी आहे. आणि त्याचं क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं असेल, जे पॉवर कार्डवाले सदस्य आहेत त्यांना काहीही करायचं नाही. त्यांनी शॉर्टकटचा ऑप्शन चूज केला, त्यामुळे ते निवांत फर्निचरचा यूज करणार, बसणार, खाणार, पिणार आणि बिचारे आपले मेहनतीचे कंटेस्टंट. बट ह्यातून फायदा त्या कंटेस्टंटनाच असणार आहे, कारण लोक त्यांना जास्त स्क्रीनवरती बघणार आहे आणि स्टार्टिंगला जी स्क्रीन भेटणार आहे ना ती खूप महत्त्वाची असते. तर जी पहिला तर टास्क बिग बॉसने दिला की ज्या त्यांनी रूम पूर्ण खराब करून टाकले आणि त्या रूम क्लीन जशा ॲज इट इज म्हणजे तंतोतंत ठेवायच्या होत्या. आणि त्याचं संचालन करणार होते पॉवर कार्डवाले कंटेस्टंट आणि चूज करणार होते पॉवर कार्डवाले कंटेस्टंट. तर 4 सदस्यांना चूज करायचं होतं. फर्स्ट राऊंड होता. फर्स्ट राऊंडमध्ये त्यांनी 4 कंटेस्टंटला चूज केलं. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली रुचिता आणि सोनालीचं फक्त त्यांना त्यांच्या जे बाकीचे बोलतात ना त्यांच्या ओपिनियनच्या विरोधात त्यांना फक्त एक स्टँड घ्यायचा होता, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशली रुचिता तिला प्रत्येक गोष्टीमध्ये नाही हे शब्द बोलायचं होता आणि सगळ्यांच्या विरोधात कसं ती जाणार. हे बघा, ते बिग बॉसचं घर आहे त्यामुळे तो टास्क आहे, त्यामुळे त्या गोष्टी त्या होतच राहणार. पण तुम्ही इतकंही ओव्हर केलं ना तरी ते लगेच ऑडियन्सला दिसून येतं आणि ते मग ऑडियन्सला नकली वाटतं. त्यामुळे तुम्ही इतकं जर केलं ना मग ते खूप जास्त नकली फील होतं, जसं रुचिताचं होत होतं. तर बेसिकली रुचिता आणि सोनालीला प्रॉब्लेम होता. सोनालीचं तर काही म्हणजे एक मुलगा घेतला ना, आता मुलगी दोन्ही टास्कमध्ये तिचं एक असा एक स्टँड होता की मुलगा मुलगी. म्हणजे ह्याच्यामध्ये मुलगा मुलगीचा काय संबंध नाही. तुम्ही कंटेस्टंट आहात त्यांना घ्या आणि बाकीचे जे लोक होते त्यांचं की ते हे डिसाईड करत होते की मुली आजारी आहेत तर मुलांना घ्या. कम ऑन यार, म्हणजे मुली आजारी आहेत, तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही का विचार करताय? सेकंड डे आहे, फुटेज सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, स्क्रीनवरती दिसणं सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हा विचार करता की त्या आजारी आहेत, त्या हे आहेत, ते आहेत. टास्क जेवढं तुम्ही दिसणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार. तर एनिवेज हे त्यांचे निकष होते जे खूप जास्त बालिश होते. जर तुम्ही टास्क खेळलाच नाही तर तुम्ही दिसणारच नाही आणि तुम्ही दिसणार नाही तर ऑडियन्सच्या समोर कसं येणार? जे ऑडियन्स, प्रत्येकाची ऑडियन्स मिलियन्समध्ये सगळ्यांना स्क्रीनवरती पाहायचं आहे आणि तुम्ही असे बहाणे करताय. तर त्यांना 4 लोकांना चूज करायचं होतं. तर ते विशाल, ओंकार आणि ते काय तिचं नाव, ते नाव बिग बॉस एक नाव पण देत नाहीत, त्याच्यामुळे ना खूप जास्त प्रॉब्लेम होतोय. जे बोलत आहेत त्यांची तरी ॲटलिस्ट नावं द्या ना. एखादं कोणाचं तरी नाव देतात आणि बाकीच्यांची नावच देत नाही. त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो की काय बोलणार. त्याच्यानंतर आयुष आणि अनुश्री, एकच मुलगी अनुश्री होती, तर तिला चान्स दिलेला आहे. तर त्याच्यानंतर ह्या चौघांनी क्लीन केलं आणि 6 मिनिटामध्ये त्यांनी त्यांचं बेस्ट दिलेलं आहे, कारण 6 मिनिटामध्ये नाही होत इतकं करायचं होतं आणि 6 मिनिटामध्ये नाही होत, तरी पण त्यांनी त्यांचं 100% दिलं. आणि हे तर त्याच्यानंतर रिझल्टची बारी होती आणि तिथेही सोनाली आणि रुचिता नो, ठीक आहे, तो त्यांचा स्टँड आहे, ते त्यांचा गेम आहे, ते त्यांनी केला. आणि ठीक आहे, आपल्याला ऑडियन्सला सगळ्यांनी हा केला तर काही मज्जा तर काय येणार ना बिग बॉसमध्ये. त्यामुळे त्यांनी त्यांचा स्टँड घेतला. बट तो स्टँड जर त्यांनी फर्म ठेवला असता ना तर ऑडियन्सनी प्रेस केला असतं. बट त्यांनी असा लगेच चेंज केला आणि हिने तर चेंज केला की माझा ट्रॉमा होता. ठीक आहे, प्रत्येकाचा ट्रॉमा असतो, हे असतं. बट तुम्ही ह्याच्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये टास्कमध्ये सांगताय हा माझा ट्रॉमा आहे, तर विशालचं इथं बरोबर होतं की तुम्ही सांगताय तर तो टास्कमध्ये यूज करणार ना. सगळे कंटेस्टंट थोडे ना समोरच्याला जिंकवायला आलेले ते यूज करणार. आणि जर विशालचं म्हणणं बरोबर, तू सांगते माझा ट्रॉमा आहे तर आम्ही यूज करणार, बेसिक सेन्सची गोष्ट आहे. आणि तिथे ती चेंज झाली आणि सोनाली तर विशाल त्यासोबत डान्स केला. आणि बट हे हिंदी बिग बॉस नाही आहे विशाल. इथं ऑडियन्सला ह्या गोष्टी बिलकुल आवडत नाहीत. ऑडियन्सला जो गेम खेळतो, जो टास्क खेळतो, जो हिमतीने खेळतो, लढतो, एंटरटेन करतो, हे लोक ऑडियन्सला आवडतात, कारण हा मराठी प्रेक्षक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बिलकुल पण ठीक आहे, एक वीक जास्तीत जास्त ठीक आहे, नंतर हे खूप क्रिंज वाटू शकतं ऑडियन्सला. ऑडियन्स अशा लोकांना सपोर्ट नाही करणार. ठीक आहे, तर हा फर्स्ट टास्क ते जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड टास्कचा नंबर येतो. तो सेकंड टास्कमध्ये भांडी क्लीन करायची होती आणि भाई हे पूर्ण गावाची भांडी दिली ती बिग बॉसने. कसले एवढे मोठे मोठे भांडे दिलेत आणि त्यांना 4 कंटेस्टंटना करायचे होते आणि ह्या लोकांनी कोणाला चूज केले? प्रभू,
ठीक आहे, कोणताही टास्क प्रभूसाठी अनफेअर वाटेल, बट यार तो असा मेहनतीचा फिजिकली टास्क होता. तो इतकी मोठी भांडी आणायची होती आणि क्लीन करून ठेवायची होती, पाणी त्या ह्याच्यामध्ये आणायचं होतं. तर ही खूप मोठा टास्क होता आणि ह्याने चूज केलं प्रभूला, दिव्या शिंदेला आणि बाकीचे 2 अजून कंटेस्टंट होते. तर त्या चौघांना चूज केलं आणि म्हणजे अवघड आहे. रोशन सर होते, जे त्यांची बॉडी वगैरे होती, तर ते घेऊन आणू शकत होते. पण बाकीचे प्रभू तर त्या ह्यालाच खेळत बसला. त्याला काही समजत नव्हतं. त्याला जे सांगाल तेच ते करणार असं होतं. आणि त्यांनी ट्रस्ट मी त्यांनी खूप मेहनत केली. 6 मिनिटामध्ये 15 कंटेस्टंट असेल ना, तरी पण ती भांडी होणार नव्हती. पण आणि बिग बॉस तंतोतंत तशीच पाहिजे. पण ते डोक्याचा गेम होता. अगेन ते फक्त त्या ह्याच्यानुसार तुम्ही फक्त पुढची मांडू शकत होता. जसं बाकीचे कंटेस्टंट सांगत होते की फक्त तुम्ही मांडा, वरून वॉश करा आणि मांडा. बिग बॉस थोडे बोलले की क्लीनच एकदम क्लीन करा, चकचकीत करा, असं नव्हते बोलले. तर ते डोक्याचा गेम होता. आणि दिव्या शिंदे किंवा बाकीच्यांनी पण, त्या सगळ्या कंटेस्टंटनी चौघांनी खूप मेहनत केली आणि खूप चांगल्या प्रकारे केलं. आणि इथं पण अगेन तेच सोनाली आणि रुचिताचं तेच की तंतोतंत नाही केले. हा गेम अनफेअर आहे भाई. तुम्हाला एक फेसला करायला सांगितलं आणि तुम्ही तो करा ना, की तंतोतंत असू द्या नाही नसू द्या, तुम्हाला फेसला सांगितलं तुम्ही करा, निर्णय द्या तुमचा जो आहे तो. इथं बिग बॉसने अनफेअर दिला, हे केलंय. तुम्ही त्यांच्या मेहनतीला ॲप्रिशिएट करताय तर गुड, पण तुम्ही बिग बॉसला अनफेअर बोलताय आणि बिग बॉस त्याच्यावरती बोलणारच ना. बिग बॉस बोलणारच आणि ते बोललेच की तिथं बिग बॉस बोलतात की बिग बॉसला राग आला की अनफेअर मला बोलले. तर बिग बॉस काय करतात, बिग बॉसला समजलं ह्यांच्यामध्ये काही भांडणं होतच नाहीत आणि ह्यांना रिग्रेट पण नाही, हसतायत वरून की आणि बोलतात की ते सगळेजण वेट करतायत. ज्यावेळेस बिग बॉस टास्क कॅन्सल करतायत आणि बोलतात की तुम्हाला गोल्डचं हे दिलं आणि तुम्हाला सगळं राशन वगैरे दिलं, त्यावेळेस कंटेस्टंट ह्यांच्यामध्ये बिलकुल पण काही ते बोलतायत की हां, म्हणजे ह्याच्यावर खुश व्हायचं का नाराज व्हायचं. हां, क्लॅप करणे, टाळ्या वाजवण्यासाठी ते तयार आहेत की आम्ही जिंकलो. अरे शर्मची गोष्ट आहे. तुम्हाला बिग बॉस सरकॅझममध्ये गोष्टी बोलतायत, तुम्ही सेलिब्रेट करताय. दे डोंट फील. त्यांना म्हणजे ह्याच्यावरती काय बोलणार बिग बॉस. यार ऑडियन्सला समजतं की यार ते सरकॅझममध्ये बोलतायत, त्यांना काही फीलच होत नाही. कसं ते त्यांना सेलिब्रेट करायचं आहे, त्यांना त्याची खुशी आहे. एनिवेज, तर त्याच्यामध्ये त्यांना बिग बॉसने हा टास्क कॅन्सल केला. थर्ड टास्क घेतलाच नाही, कारण त्यांना माहीत आहे की ह्या कंटेस्टंट कुछ करतेही नाही. तर अशा प्रकारच्या ह्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. टास्क रद्द झाले, त्यांना राशन भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो आपला प्रभू आहे तो संक्रांतीचं साखर सगळ्यांना वाटतं राशन आलेलं आहे आणि फायनली त्यांना चहा पण भेटला प्यायला. बिग बॉस त्याच्यावरती झूम करतायत, चहा पिला ना त्याच्यासाठी. आणि तो संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय साखरेने आणि खूप चांगलं फील होतं. तर अगेन सगळे आज संक्रांत आहे, तर संक्रांतीच्या माझ्याकडून पण तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हॅपी संक्रांत. तर आज ज्या प्रकारे त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर चांगलं वाटलं. अगेन काय फरक नाही पडत की तो कोणाची कॉपी करतो, बट तो मला वाटतो तो चालू थोडा आहे. पण हा बिग बॉसचा गेम आहे आणि थोडंसं ड्रामा करावाच लागतो. तर मग एंटरटेनमेंट कसं होणार ना. तर त्याच्यानंतर आपण बघितलं की लावणी, महाराष्ट्राची शान लावणी, आणि ह्याच्यावरती सायली सय्यद आणि प्राजक्ताचं बोलणं चालू होतं. हे बघा, भरपूर लोक म्हणतात की राधाला सपोर्ट करणारे भरपूर लोक आहेत, पण त्यांचं म्हणणं की तुम्ही राधाच्या प्रोफेशनवरती गेला. जसं राधाचं म्हणणं होतं की तू माझ्या प्रोफेशनवरती गेली, हे ते तिच्यासमोर ती बोलली नाहीत, पण पाठीमागे जाऊन खूप बोलली. बट माझी तो एक ओपिनियन आहे की ज्या सायली सय्यद आहे त्यांनी तिच्या प्रोफेशनवरती बिलकुल पण काही बोललेलं नाही. एक नॉर्मल ओपिनियन आहे लावणीविषयी. आणि फक्त त्यांचं नाही की महाराष्ट्रामधल्या भरपूर लोकांचं हेच ओपिनियन आहे लावणीबद्दल की जी राधासारख्या भरपूर ज्या मुली आहेत ज्या डान्स करतायत, स्टेज परफॉर्मन्स करतायत, त्याच्याविषयी बिलकुल पण त्यांनी काही चुकीचं बोललेलं नाही. तुम्ही जे करताय ना त्याला लावणी म्हणू नका, असं त्यांचं क्लिअर मत आहे. आणि भरपूर महाराष्ट्रातल्या लोकांचं तेच मत आहे. आणि अगेन लावणी ही खूप मोठी कला आहे, आपली कल्ट कला आहे असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्राची शान आहे लावणी. आणि लावणीला असं स्टेजवरती ज्या प्रकारे आजकालच्या लावण्या होत आहेत ना, त्या खरंच खूप
अशी शर्मची गोष्ट आहे. लावणीविषयी सगळ्यांचं महाराष्ट्रामधल्या लोकांचं हेच मत असेल मे बी, मला असं वाटतं. आणि आजकाल ज्या प्रकारच्या गोष्टी होत आहेत ना, स्टेज परफॉर्मन्सच्या नावाखाली लावणी आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून ज्या प्रकारे गोष्टी करतात ना, सगळ्यांचं आपलं एक ओपिनियन आहे, सगळ्यांना बोलण्याचा हक्क आहे, ओपिनियन देण्याचा हक्क आहे. राधाला ती गोष्ट वाईट वाटली आणि ती बाहेर जाऊन त्यांच्याविषयी बोलली. पण ज्या प्रकारे दीपाली सय्यद बोलली आणि ज्या प्रकारे राधा बाहेर जाऊन बोलली ना, मला त्याच्यामध्ये खूप जास्त अंतर वाटलं. आणि राधाला असं वाटतं त्यांना खूप जास्त गर्व आहे की तू कोण आहे, मी त्यांचा आदर तुम्ही करत होता, तर तुम्हाला जर वाईट वाटले तर समोर बोलायला पाहिजे की तुम्ही असं नका बोलू की मला वाईट वाटले, माझ्या प्रोफेशनवरती नका बोलू. बाहेर जाऊन ती कोण आहे, तिनं काय केलं नाही, हे खरं ॲक्च्युअलमध्ये प्रोफेशनवरती जाणं असं असतं. तिनं तर कायच केलं नाही, माझं नाव बघा. स्वतःवरती एवढा गर्व, एवढा घमंड चांगला नाही. जे लोक तुम्हाला हिथं बसवतात ना, तेच लोक तुम्हाला खाली पण गिरवू शकतात. त्यामुळे इतका अभिमान चांगला नाही. तुम्ही त्या गेल्या नाही प्रोफेशनवरती, पण तुम्ही प्रोफेशनवरती गेलात आणि ज्या प्रकारे त्यांचं ओपिनियन होतं ना, ते खूप जास्त रूढ होतं. आणि ती कोण आहे, तिनं तर काहीच केलं नाही, एवढं नुसतं ॲक्टिंगच केली ना, हेच केलं नाही, हे खूप जास्त अति होतं. बाकी तुमचं जे ओपिनियन आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सगळ्यांचं वेगळं ओपिनियन असू शकतं आणि सगळ्यांच्या ओपिनियनची एक रिस्पेक्ट आहे, ऑडियन्सचा हक्क आहे बोलण्याचा. तर तुम्ही तुमचं ओपिनियन कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. असं नाही की माझं ओपिनियन बरोबर असेल, चुकीचंही असू शकतं. सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असू शकतो. तर आपण हे बघितलं की तिला वाईट वाटलं आणि ती तिच्या फ्रेंडसोबत ते गोष्टी बोलत आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट एपिसोडमध्ये पाहिली की जे पुढे जाऊन होऊ शकते. विशाल आणि राकेशमध्ये जी एक अशी आग लागली ना, की जे राकेश सांगत होता की हे करा ते करू नका. बेसिकली बिग बॉसचं घर आहे, सगळ्यांना सगळे 18+ आहेत, मेच्युअर आहेत, त्यांना सगळ्यांना माहीत आहे की ते काय करतायत एक्झॅक्टली. फ्रीजमध्ये भाज्या ठेवतायत, फ्रीज करतायत, भाज्या खराब करतायत, फ्रूट खाऊन तिथंच फेकतायत, टॉवेल असे फेकतायत. अरे बिग बॉसचं घर आहे, 24 तास तुम्हाला कॅमेराने कैद केला आहे, तुम्हाला पूर्ण अख्खा महाराष्ट्र बघतोय, तर तुम्हाला थोडं क्लीननेस असायला हवी. आणि कोणी सांगतं, जर दिसलं असेल ज्यांना स्वच्छता पाहिजे, कोणी सांगतं, राकेश असो, दीपाली सय्यद असो, जे मेच्युअर आहे ते लोक सांगतात आणि तुम्ही त्याच्यावरती कसा स्टँड घेताय ते तुमचं ओपिनियन आहे. बाकी विशाल आणि राकेशमध्ये एक ठेणगी पेटलेली आहे आणि थोडेसे आता एक हप्त्यानंतर ग्रुप दिसायला चालू होत आहेत. थोडेसे दिसत आहेत म्हणा, बट एवढे पण क्लिअरली दिसत नाहीत. बट राकेश आणि विशालमध्ये ज्यावेळेस फेस 2 होईल ना, त्यावेळेस मजा तर खूप येणार आहे. तर तुम्ही कोणाच्या सोबत असणार आहे ते नक्की सांगा. तर ह्यांच्या दोघांचं जे होतं ना, तू मे जे विशालचा स्टँड होता की सगळ्यांना माहीत आहे की ते काय करतायत, त्यांना सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे कोणी कोणाला सांगू नका. त्याच्यानंतर अजून एक मोठा भांडण झालं ड्युटीवरून, म्हणजे सोनाली आणि तृप्ती नाही तिचं नाव, तर त्यांच्यामध्ये झालं. आणि त्यांच्यामध्ये तिचं म्हणणं होतं की मी जेवण जसं निकीसारखं मी नाही बनवणार, मी माझं करणार. हे ते प्रत्येक वेळेस ड्युटीवर होतं. आणि त्याच्यामध्ये बाकी नंतर रुचिताला फक्त एक एवढं रिझन पाहिजे असतं की भांडणामध्ये येण्यासाठी, आणि तिचं चालू होतं आणि तितकं मी हेच केलं, मी तेच केलं, माझं हेच तू हेच का. भाई शांत जरा, तुझं त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता. मध्ये येऊन उगाच तिला फक्त फुटेज पाहिजे असती, एवढं हसायला येतं तिच्यावरती. तिला फक्त फुटेज पाहिजे असते आणि फुटेजसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्या चालू होत्या. तर त्यांच्या दोघीच्यामध्ये ती येते आणि ते जास्तच होऊन जातं. तर आता ड्युटी वाटायला चालू होतं अगेन विशाल व राकेश. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि कसं काय होतं ते बघूयात. तर आजचा एपिसोड एवढा होता. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगेन माझ्याकडून तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.